आपण इयत्ता 5वी विषय गणित नवोदय याच्यातला घटक क्रमांक 5 संख्यांचे मसावी आणि लसावी कसे काढायचे हा घटक अभ्यासणार आहोत। बघा, पहिला घटक आहे मसावी। कुठला घटक आहे? मसावी। मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक। सामायिक यालाच साधारण पण म्हटलं जातं। सामायिक यालाच काय म्हटलं जातं? साधारण पण म्हटलं जातं। मग व्याख्या काय सांगितली बघा, त्यालाच आणखी इंग्रजीमध्ये काय म्हणतात? HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर। मग व्याख्या काय आहे बघा, दोन किंवा अधिक संख्या तुम्हाला देताना एक देतील, दोन देतील किंवा तीन देतील। मग दोन किंवा अधिक संख्यांच्या विभाजकांपैकी जो सर्व संख्यांचा साधारण विभाजक असून तो सर्व विभाजकामध्ये मोठा असतो त्यालाच मसावी असं म्हणतात। काय म्हणायचं? मसावी। मग उदाहरणार्थ बघा, 12 व 18 या संख्यांचा मसावी किती? 12चे अवयव काढून घ्यायचे, म्हणजे 12ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1 2 3 4 12 6। नंतर 18चे अवयव म्हणजे विभाजक 1 2 3 6 9 18। याच्यातला समान घटक बघा, हा 1 हा 1 2 3 3 4 नाहीये, मग 6 आहे। हा 6 सगळ्यात मोठा अवयव आहे, म्हणून 12 आणि 18चा मसावी किती झाला? 6 झाला। किती झाला? 6। आता उदाहरणात लेखी उदाहरण दिले तुम्हाला, तर लेखी उदाहरणामध्ये जास्तीत जास्त हा शब्द आला तर काय काढायचा? त्या उदाहरणातील संख्यांचा मसावी काढायचा। काय काढायचा? मसावी। मग अवयव पद्धतीने काढायला गेला तर मसावी समान अवयवांचा काय? गुणाकार। मसावी म्हणजे काय? समान अवयवांचा गुणाकार। आता अवयव पद्धत म्हणजे नेमकी काय असते? हेच उदाहरण आपण अवयव पद्धतीने इकडे पाहू। हे बघा, 12चे अवयव पाडायचे आणि 18चे अवयव पाडायचे। मग 12चे अवयव किती येणार? 2। अगोदर काय घेणार तुम्ही? 1 गुणुले 12, नंतर 1 गुणुले 12ची फोड करायची आपल्याला, किती करणार? 3 गुणुले 4। आणखीन बघा, किंवा आणखीन वेगळी फोड करता येईल आपल्याला, 2 गुणुले 6। परत 1 गुणुले 2 गुणुले या 6ची फोड 2 गुणुले 3, 3 दुने 6 6 दुने 12 हे झाली फोड। नंतर 18ची बघा, 1 गुणुले 18, 1 गुणुले 2 गुणुले 9, 1 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3, 3 त्रिक 9, 9 दुने 18। ही अवयव पद्धत झाली। मग आता याच्यातले काय करायचे? इथं म्हटलंय समान अवयवांचा गुणाकार सूत्र। मग समान अवयव बघा, 1 आहे 1 आहे, यात समान अवयव इथं 2 आहे, नंतर हा 1 3 आणि हा 1 3। मग मसावी बरोबर समान अवयव कोणते घ्यायचे? ह्या दोघांपैकी 1 2 घ्यायचा, ह्या 3 पैकी 1 3 घ्यायचा आणि यांचा गुणाकार 3 दुने किती? 6। म्हणजे हा कोण झाला? मसावी 3 दुने 6। याला ऑर पद्धत म्हणायची। म्हणजे दोन्ही पद्धतीने उत्तर किती आलं? 6 झालेलं आहे। कळलं? घ्या लिहून। आज आपण इयत्ता 5वी विषय गणित नवोदय हा टॉपिक सुरू करणार आहोत। त्याच्यातला घटक 5 संख्यांचे मसावी आणि लसावी। याच्यातला घटक लसावी हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत।
बघा, लसावी म्हणजे काय, लसावी कशाला म्हणायचं, लघुत्तम सामायिक विभाज्य. काल आपण मसावी पाहिलाय, मसावी कशाला म्हणायचंय, महत्तम. आता लघुत्तम म्हणजे काय, लहान, लघु म्हणजे लहान, मग लघुत्तम सामायिक विभाज्य त्यालाच एलसीएम म्हणायचं. काय म्हणायचं, एलसीएम, लोएस्ट कॉमन मल्टिपल. आता दिलेल्या त्याची व्याख्या बघा, दिलेल्या दोन किंवा अधिक संख्यांनी लहानात लहान, दोन किंवा अधिक संख्यांनी लहानात लहान ज्या संख्येला निश्चेष भाग जातो, निश्चेष भाग जातो म्हणजे काय होतो, पूर्ण भाग जातो. काय होतो, पूर्ण भाग जातो. त्या संख्येला दिलेल्या दोन संख्यांचा काय म्हणतात, लसावी असं म्हणतात. म्हणजे काय करायचंय, ज्या संख्या तुम्हाला दिल्या असतील त्या संख्या, त्यांचा पाडा लिहायचा, त्याचे मल्टिपल लिहायचे, पटीतल्या संख्या लिहायच्या, आणि दोन संख्यांमधील जो समान घटक पण लहान असणारा तो त्यांचा काय असतो, लसावी असतो. मग लसावी काढण्याचं सूत्र तुम्हाला इथं दिलं बघा. समान अवयव पद्धतीने जर लसावी काढायचा झाला तर त्याचं सूत्र काय आहे, लसावी बरोबर समान अवयव गुणिले असमान अवयव. याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात, सर्व मूळ अवयवांचा गुणाकार. म्हणजे त्याचे मूळ अवयव पाडले की त्या सगळ्या संख्यांचा काय करावा लागतो, गुणाकार करावा लागतो. त्याला आपण काय म्हणतो, लसावी असं म्हणतो. आता उदाहरण दिलं बघा, 12 व 18चा लसावी काढा. मग 12चे मल्टिपल लिहून घेतले आपण, विभाज्य लिहून घेतले. 12च्या पाड्यात असणाऱ्या संख्या 12, 24, 36, 48, 60, 72. नंतर 18, 36, 54, 72, 90 डॅश 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 डॅश. याचा अर्थ पुढे पण आहेत त्याचे मल्टिपल. आता आपली व्याख्या काय होती, दोन्ही संख्यामधील लहान. मग आता शोधा, इथं दिसतोय 36, समान अवयव आहे. याच्यानंतर इथं एक 72 आहे, इथं 72 आहे, पण कोणता घ्यायचा आहे आपल्याला, लहान अवयव, लहान घटक घ्यायचा आहे, लहान संख्या. मग ह्यांना घेऊन चालणार नाही. लहान कोण आहे, 36. मग 12 व 18चा लसावी हा किती आला, 36 आला. आणखीन एक उदाहरण घेऊन पाहू शकतो आपण बघा, 4 व 6चा लसावी. मग काय असेल बरं, 4चे मल्टिपल काय, 4, 8, 12, 16, 20, 24 डॅश डॅश डॅश. नंतर 6चे घेता, 6, 12, 18, 24. मग कोणता आला लसावी याचा सांगा बरं, याचा लसावी कोणता आहे, 4 व 6चा 12. लहान संख्या समान कोणती आहे, 12 आहे. म्हणून हे बघा, हा 12 या दोघांचा काय झाला, लसावी. कळलं. आता परस्पर मूळ किंवा सहमूळ संख्या कोणाला म्हणायचंय, ज्या संख्यांचा मसावी 1 असतो, ज्या संख्यांचा मसावी 1 असतो अशा दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ नंतर बघा, क्रमागत येणाऱ्या संख्यांचा मसावी सुद्धा किती असतो, 1 असतो. मग 21 व 22 यांचा मसावी सुद्धा किती असणार, 1च असणार. हे झालं मसावीच्या बाबतीत. कोणत्या, परस्पर सहमूळ संख्यांच्या बाबतीत. हे झालं लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य, त्याला एलसीएम असं म्हटलं जातं. बघा पुढचा टॉपिक आहे
दोन संख्या आणि त्यांचा लसावी व मसावी यामधील असणारा संबंध कसा असतो तो पाहायचा आहे आपल्याला। मग याच्यासाठी सूत्र पाहिजे। कुठले सूत्र दिलेत बघा। दोन संख्यांचा लसावी गुणुले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा काय असतो गुणाकार असतो। म्हणजे ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत ना त्या दोन संख्या आणि त्यांचा लसावी मसावी यांचा जर गुणाकार केला तर त्या दोघांचं उत्तर कसं असणार बरोबर असणार। नंतर दोन संख्यांचा मसावी हे झालं पहिलं। आता दुसरं दोन संख्यांचा मसावी गुणुले लसावी बरोबर त्या दोन संख्यांचा काय गुणाकार। तिसरं लसावी बरोबर समान अवयव गुणुले असमान अवयव। चौथं मसावी बरोबर समान अवयवांचा गुणाकार। इथं यांच्या दोघांच्या मध्ये काय केलंय गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे। म्हणजे समान अवयव आणि असमान अवयव यांचा गुणाकार केला तर लसावी मिळतो, मसावी समान अवयवांचा गुणाकार केला तर मसावी मिळतो। आणि पाचवा एखाद्या संख्येच्या विभाजकालाच म्हणजे भाजकालाच त्या संख्येचा अवयव असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं अवयव असं म्हटलं जातं। मग आता उदाहरणार्थ आपण एखादा अवयव घेऊन तुम्हाला काय करतो दाखवतो कोणाला अवयव म्हणायचे। उदाहरणार्थ 10 चे अवयव काढा। आता अवयव काढण्याच्या पद्धती दोन पद्धती येतं, गुणाकार पद्धत आणि भागाकार पद्धत। बघा आधी गुणाकार पद्धत 10 चे अवयव बरोबर 1 गुणुले 10 बरोबर 1 गुणुले 2 गुणुले 5। याचाच अर्थ 10 चे अवयव किती भेटले 2 आणि 5 झालं। याचाच अर्थ काय 5 2 10 म्हणजे 2 आणि 5। आता आणखी कुठल्या संख्येने भागता येतं का कोणतं येतंय का नाही, म्हणून हे झाले या 10 चे अवयव। कळलं। आता हेच भागाकार पद्धतीने काढायचं झालं तर याला म्हणायचं भागाकार पद्धत। मग काय करणार इथं 10 ला कोणी भाग जातो 2 नी। मग 2 नी भाग केला जो भाग कितीचा गेला बेपंच 10। मग खाली काय करायचं बेपंच 10 जो भागाकार आहे तो कुठे लिहायचा त्याच्या खाली लिहायचा। परत कोणी भाग जातो डायरेक्ट 5 न। मग 5 1 5 भाग कुठपर्यंत द्यायचा 1 पर्यंत म्हणजे 5 न 5 ला भागलं 1 आलं। मग आता ह्यांचा गुणाकार बघू 1 गुणुले 5 5 5 2 10 आहे बरोबर। मग हेच फक्त कसं लिहिलं जातं याच्या स्वरूपामध्ये 10 चे अवयव फक्त यांचा गुणाकार 2 गुणुले 5 हे झाले त्याचे अवयव। घ्या लिहून। पहिलं उदाहरण आहे 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता। कोण असतो सगळ्या संख्येचा सर्वात लहान विभाजक 1। कोण असतो 1। नंतर 357 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता। कोण असतो ती स्वतः म्हणजे ती संख्या स्वतःची काय असते मोठा विभाजक असते। आता इकडे लक्ष द्या 73 गुणुले 73 वजा 72 गुणुले 72। म्हणजे उदाहरण सोडवताना काय करायचंय 73 चा वर्ग करायचा 72 चा वर्ग करायचा आणि त्यांची वजाबाकी करायची। लई मोठं गणित होतं। काय होतं लई मोठं गणित होतं। मग त्याच्यापेक्षा काय करायचं 73 आहे ना 73 घ्यायचे मधलं साइन बदलायचं प्लस आणि इकडचे 72 घ्यायचे। म्हणजे या दोघांपैकी एक संख्या घ्यायची या दोघांपैकी एक संख्या घ्यायची आणि त्यांची बेरीज करायची। किती झाली 3 आणि 2 5 आणि 7 आणि 7 14 145। कळलं। असं उदाहरण आलं तर काय करायचं याच्यानंतर हे बघा 12 आणि 15 यांचे अवयव काढायचे। काय काढायचे अवयव काढायचे आहेत। मग आता अवयव काढायचे कसे बघा 12 चे अवयव बरोबर 12 ला कोणी कोणी भाग जातो 1 न जातो
3 न जातो, बोला 12ला जातो ना, आपण 3 न पण देऊ. त्याच्यानंतर काय बघा, आधी 2 घेऊ, चला तुमची इच्छा. 2 न जातो, नंतर बोला, हे बघा असं काढून दाखव तुम्हाला. 1 गुणुले 12 बरोबर 1 गुणुले 2 गुणुले 6 बरोबर 1 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3. कळलं? 3 2 6, 6 2 12, 12 1 12. संपला विषय. आता 15 चे अवयव घ्यायचे आपल्याला. 1 गुणुले 15, 1 गुणुले 3 गुणुले 5 बरोबर. हे झालं याचे अवयव. आता यांचं म्हणणं नेमकं काय आहे? साधारण अवयव म्हटलं. इथं एक पॉइंट टाकला तर त्यांनी. आपण काय केलंय, 12 आणि 15 चे अवयव काढा. आता साधारण अवयव जर काढा म्हटलं, काय साधारण म्हणजे समान. मग आता बघा बरं इकडं, साधारण अवयव कोणते असू शकतात त्याच्यात, म्हणजे समान. हा 1 हा 1, हा 3 हा 3. फक्त अवयव म्हटले तर असे येतील आणि साधारण म्हटले तर समान येतील. मग बघा 12 व 15 चे साधारण अवयव बरोबर कोणते तर समान 1 गुणुले 3. कळलं? 1 गुणुले 3. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 मोठ्या माणसांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार दिलाय. बघा लक्ष द्या इकडं. 2 मोठ्या माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार किती दिला? 770. त्यांच्या वयांची बेरीज किती? तर त्यांच्या वयांची काय करायची आपल्याला? बेरीज काढायची आहे. कळलं? मग आधी आपल्याला 770 चे अवयव पाडावे लागतील. हे बघा 770 चे अवयव पाडतो मी भागाकार पद्धतीने. कुठली पद्धत म्हणायचं? भागाकार. ही कुठली पद्धत म्हणायचं? गुणाकार. बघा 7 ला 77 ला 7 ला कोणी भाग जातो ती संख्या घेऊ अगोदर. 7 न भाग जाईल. 7 1 7, 7 1 7 0. नंतर कोणी भाग जाणार? आता 7 चं काम संपलं. डायरेक्ट कोणी भाग जाईल आता? 11 ने. बघा 11 1 11, 11 0 0. आता 10 आले. 10 ला कोणी भाग जाईल? 5 न. 5 दुने 10, 2 1 2. कुठपर्यंत भागायचंय? बाकी 1 येईपर्यंत. म्हणजे हे त्याचे काय झाले आता? अवयव. आता आपलं टार्गेट काय आहे? त्यांच्या वयांची बेरीज शोधायची. मग वय काढावं लागेल ना आधी आपल्याला. काय करावं लागेल? त्यांचं वय काढावं लागेल. बघा मग अशा 2 संख्या घ्यायच्या. 2 माणसं दिलेत ना त्यांनी. आपण काय करू अगोदर इथं 7 गुणुले 11 उत्तर किती आलं? 77. आणि दुसरं 5 गुणुले 2 उत्तर किती आलं? 10. या दोघांची बेरीज करा. किती आली? बेरीज किती आली? 87. पर्यायात आहे का? पर्यायात आहे. पण अडचण अशी आहे 77 एकटाच मोठा झालाय आणि 10 बारीक झाला ना. म्हणजे हे घेऊन चालेल का? कळलं का? म्हणजे हा पर्याय नाही. कारण त्यांनी सांगितलंय काय? 2 मोठे माणसं सांगितले. एक मोठं आणि एक बारकं नाही सांगितलं त्यांनी. काय सांगितले? 2 मोठी माणसं सांगितलेली आहेत. म्हणून आता पुढचं बघा. आता मग कोण घ्यायचं राहिलं? या 2 हे दोघं घेतली. एकदा हे दोघं घेऊन बघू आता. 7 गुणुले 5 किती आले? 35. आणि राहिलेले 11 गुणुले 2 किती आले? 22. यांची बेरीज करून बघा काय किती येते. यांची बेरीज जर केली तर किती आली?
57. मग आता इथं 57 पर्याय आहे का? आहे. म्हणजे 35, 22, 57. मग 35 मोठं आहे, 22 पण मोठंच आहे ना. 18च्या पुढे झाले की मोठी माणसं होतात. मग ह्या दोघांची बेरीज एवढी येते. म्हणजे पर्याय कुठला पाहिजे आता? सी नंबरचा. जर आपण आणखी दुसरा विचार केला बघा, मी आता 7 आणि 2चा गुणाकार करून बघतो. 7 आणि 2 किती आले? 14. आणि 11 आणि गुणवले 5 किती आले? 55. या दोघांची बेरीज करा. 4 आणि 5 9, 5 आणि 1 6. 69 आहे का पर्याय कुठं? नाही. म्हणजे हे चालेल का असं करून? नाही. संपले पर्याय. झालं 57 हे उत्तर आलं. म्हणजेच एक माणूस कोणता झाला ते उत्तर आहे आपलं 35 वर्षाचा आणि दुसरा माणूस 22. मग हे त्यांचं उत्तर किती आलं? 57 दोघांची बेरीज. आणि जर गुणाकार केला तर ह्यांचा किती येणार आहे? 770 गॅलियन. आठच्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज किती? 8चे पहिले 4 गुणित म्हणजे 8च्या पटीतल्या संख्या. गुणित म्हणजे काय? पटीतल्या संख्या ह्या घ्यायच्या. मग बघा 8. मग 8च्या पटीतल्या संख्या म्हणजे काय? कोणत्या येणार? 8चा पाडा. 8 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40. अहो आपल्याला पहिले 4च म्हणले ते. मग सगळ्या घ्यायच्या का? नको. पहिले 4 आणि त्यांची काय करायची रे? बेरीज. बघा 8 अधिक 16 अधिक 24 अधिक 32. पुढचं घेऊ नका. चला यांची काय करायची? बेरीज. किती आली बरं बेरीज? कोणाला येते बेरीज करायला? इंद्र सांग रे बेटा. किती आली बेरीज बघा यांची? नक्की. हे बघा 2 8 10 आणि हे 6 4 10 बरोबर किती आली? 80. कळलं? झालं उत्तर. गुणिते म्हणजे कळलं का? आता इकडे कोण मग अशी विचारलं होतं. कळलं? चला 7वा प्रश्न आहे. आता ते लिहून झाला असेल तर समजून घ्या व्यवस्थित. प्रश्न काय दिलाय बघा. प्रश्न काय दिलेला आहे लक्ष द्या. 3 घंटा अनुक्रमे 12 15 18 मिनिटांनी वाजतात. जर त्या सकाळी 10:30 वाजता बरोबर वाजले असते, तिन्ही कशा वाजणार? एकाच वेळी 10:30 वाजता वाजणार. तर त्यानंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील? परत त्या किती वाजता पुन्हा एकत्र वाजतील हे काढायचंय आपल्याला.
हे काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, ह्या 12, 15, 18 त्यांचा लसावी काढायचा आहे. त्यांचा काय काढायचा? लसावी. मग आता 12चे अवयव अगोदर घेऊया. सांगा 12चे अवयव म्हणजे 12ला कोणी कोणी भाग जाईल त्या संख्या दिल्या लागतील. 1 गुणुले 12 बरोबर 1 गुणुले 2 गुणुले 6 बरोबर 1 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3. कळलं? याच्यानंतर 15चे अवयव 1 गुणुले 15 बरोबर 1 गुणुले 3 गुणुले 5. समजून घ्या. आता कोण? 18चे अवयव बघा 1 गुणुले 18 बरोबर 1 गुणुले 2 गुणुले 9 बरोबर 1 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3. बघा 3 त्रिक 9, 9 दुने 18. हे झाले यांचे अवयव. आपल्याला यांचा लसावी काढायचा आहे ना. मग 12, 15 व 18 चा लसावी बरोबर. आता लसावी काढायचा यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल बरं? समान अवयव आणि असमान अवयव. मग आता समान असणारे बघा सगळ्यात समान 3 3 3 1 1 1. मग इथं तुम्हाला सूत्र लिहून देतो मी अगोदर. काय सूत्र लिहून देतो? लसावी काढायचं सूत्र काय? समान अवयव गुणुले असमान अवयव. कळलं? मग आता बघा इथं समान अवयवांचा गुणाकार, मग इथं पण समान अवयव आहे. मग बरोबर आता याच्यातून 1 1 1 1 गुणुले 3 3 3 3 गुणुले इथं हा नाही घ्यायचा एक आपल्याला, इथं घ्यायचा आहे. 1 2 3 इकडचं ही शेवटची स्टेप आहे ना, त्याच्यातून घ्यायचं आपल्याला. आता काय करता येईल बरं सांगा? समान अवयव घेतले. आता असमान अवयव जे आहेत ते राहिलेले कोणते ते शोधायचे बरं का. बघा आता ह्याचा कार्यक्रम संपला. याच्यातला या दोघांपैकी 2 झालं. आता कोण राहिलं? आता राहिलेले घ्या. आता कोण राहिलेले बघा. हा 2 गुणुले हा 5 गुणुले आणखीन कोण राहिलं बघा. कोण राहिलं? इथला 3 राहिला का नाही? मग हा एक 3 घेतला. आता सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. बघा 5 त्रिक 15 15 दुने 30 30 दुने आणि 60 त्रिक 180. यांचा गुणाकार किती आला मित्रांनो? 180. म्हणजे 12 15 18 यांचा लसावी, यांचा लसावी. पण 12 15 18 ला काय म्हटले ते? मिनिट. म्हणजे 180 मिनिटांनी बरोबर काय होणार? ती बेल पुन्हा वाजणार, घंटा परत वाजणार. मग आपल्याला माहितीये 118 काय झाले? मिनिट. आपल्याला काय सांगितलंय त्यांनी? टाइम सांगितलाय. टाइम किती वाजता. कळलं? मग आता टाइम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे मिनिट झालेत ना. तर आता 180 मिनिट, त्या 180 मिनिटांचे तासात रूपांतर करायचे. तासात रूपांतर करायचं आहे. मग काय होईल बरं? 180 मिनिट भागिले 60. कळलं का बरं?
60 मिनिट म्हणजे 1 तास. मग यानं याला भागलं, उत्तर किती आलं? 3. मग आता टाइम काढता येईल बघा. हे 10:30 आणि हे 3 तास म्हणजे किती? इथं देतो वेळ 10:30 प्लस हे आलेले 3 तास याच्यात मिळवायचे. मग 10:30 आणि 3 म्हणजे 13:30. मग 13:30 म्हणजे किती? बोला. 13:30 म्हणजे दुपारी किती वाजता? 1:30. कळलं? 13:30 म्हणजेच इथं देतो दुपारी 1:30 पुन्हा ह्या घंटा तिन्ही एकत्र वाजतील. हे त्याचं उत्तर. घ्या लिहून व्यवस्थित. आठवा प्रश्न काय? 140, 170 अथवा म्हणजे किंवा 155 ला जिने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी किती उरते? 5 उरते. अशी मोठ्यात मोठी संख्या काय करायची? शोधून काढायची. याच्यातून शोधून काढायची की ज्या संख्येनं त्यांना भाग जाईल. पण कधी जाईल? यांच्यातून 5 बाकी उरते. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल? आधी त्यांच्या बाकी दिलेले जे उत्तर आहे ना, हे त्यातून 5 वजा करायचे आणि येणाऱ्या वजाबाकीला ज्या संख्येनं भाग जाईल ती संख्या शोधायची. मग बघा 140 वजा 5 किती आले? 135. 170 वजा 5 किती आले? 165. 155 वजा 5 किती आले? 150. बरोबर? या तिन्ही संख्या भेटल्या 135, 165, 115. आता पर्यायातून जाऊ आपण. इकडून जाऊ. बरं इथून जाऊ. इथं 0 आहे, इथं 5 आहेत का? कुठं नाही. म्हणजे 30 ने भाग जाईल का रे? नाही जाणार. 45 ने भाग जाईल का? नाही जाणार. 12च्या पाड्यात कुठं 5 येतच नाही. म्हणजे ह्याचा विषय संपला. मग 15 बघू. 15 9 किती रे? बघा इथं मी भागाकाराचं चिन्ह देतो. 15 9 किती? 135 म्हणजे उत्तर 9 आलं. याला 15 ने भागलं, उत्तर किती आलं? 15 1 15. 15 1 15. इकडं 15 ने याला भागलं, किती आलं? 10. भाग पूर्ण केला की नाही? भाग पूर्ण केला. कोणी भागल्यावर गेला? 15 ने भागल्यावर. म्हणजे पर्याय कोणता? तिसरा. हे झालं याचं उत्तर. ओके. आता याच्याकडे या. 9व गणित काय दिलंय बघा. प्रश्न काय? दोन संख्यांचा लसावी आणि मासावी. बघा लसावी आणि मासावींचा गुणाकार किती दिला? 384 आहे. त्यापैकी एक संख्या 24 आहे, तर दुसरी संख्या काढा. यासाठी सूत्र दिलं होतं मी तुम्हाला. काय सूत्र दिलं होतं? एक संख्या गुणुले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणुले मासावी. बरोबर? मग आता एक संख्या किती दिली त्यांनी? 24. आणि काढायची कोणती? दुसरी संख्या. आणि लसावी आणि मासावी यांचा गुणाकार किती दिलाय त्यांनी? 384. मग दुसरी संख्या बरोबर 384
भागिले 24. आता 24 ने 384 ला भागायचंय. 24 एक 24. 38 मधून 24 गेले, किती राहिले बोला. 38 मधून 24 गेले 14, म्हणजे किती आले 144. मग 24 च्या पाड्यात 144 आहेत का? आहेत का? किती नंबरला बोला. 24 सक 24 ने याला भागलं म्हणजे किती उत्तर आलं 16. पण तुम्ही इथं म्हणणार आहेत दुसरी संख्या किती 16 या लेवल. इकडे लक्ष द्यायचं. ए आणि बी या भांड्यात अनुक्रमे बघा. अनुक्रमे म्हणजे इथे एक टँक ठेवलाय आणि इथे एक टँक ठेवलाय. त्याच्यात 145 आणि 116 लिटर दूध आहे दोन्ही टँक मध्ये. दोन्ही मधील दूध बरोबर समान वेळा मापायचंय. सारख्या वेळा काय करायचंय मापता येईल अशा मोठ्यात मोठ्या डब्याचे घनफळ किती ते काढायचंय आपल्याला. मी तुम्हाला एक वाक्य लिहून दिलं. तर मोठ्यात मोठा शब्द आला की काय काढायचं मासावी, आणि लहानात लहान शब्द आला तर काय काढायचा लासावी. मग इथं मोठ्यात मोठा शब्द आलाय, मग आपण काय करू यांचा मासावी काढू. 145 आणि 116 ही एक पद्धत भागाकार करण्याची, मसावे काढण्याची. आता बघा अशी संख्या शोधायची की ज्या संख्येत 145 पण आहेत आणि 116 पण आहेत. कोणाच्या पाड्यात आहेत? कोणाच्या पाड्यात आहेत बोला. 29 च्या पाड्यात आहेत का बघा. 29 चा पाडा म्हणा. 29 चोक आहे की नाही, म्हणजे इथे 29 न भाग जाईल. आणि 29 5 किती गेला भाग. 29 5 145. 29 चोक 116. आता ह्यांना भाग जाईल का कोणी नाही. मग ह्यानं 5 1 5 आणि यानं 4 1 4. आता ह्या दोघांमध्ये हे काही कॉमन नाही आहेत, हे असमान आहेत. आणि हा जो घटक आहे एकटा 29 हा काय आहे समान आहे. म्हणजे या 29 ने 145 आणि 116 ला काय झाला भाग गेला. म्हणजेच मसावी 145 व 116 चा मसावी किती आला 29 आला. म्हणजेच उत्तर किती आलं 29. त्या डब्याचं घनफळ किती असायला पाहिजे 29 असायला पाहिजे. कळलं का? याला आपण एक काय इथं लिटर मध्ये दिलंय ना, म्हणजे याला आपण काय फॉर्म लावायचंय लिटर. ओके. आता हा 11वा प्रश्न. आता लक्ष द्यायचं इकडे बघा. 1 मीटर 75 सेंटीमीटर, 4 मीटर 50 सेंटीमीटर, 6 मीटर 50 सेंटीमीटर बरोबर मोजण्यासाठी लागणाऱ्या टेपची लांबी किती. आपल्याला टेपची लांबी काढायची. काय काढायची आहे टेपची लांबी काढायची. म्हणजे काय काढायचं इथं मसावी काढायचा या संख्येचा. आता लक्ष द्या अगोदर बघा. 1 मीटर आणि 75 सेंटीमीटर म्हणजेच 1.75 दशांश शिकलाय का. याचाच अर्थ काय झाला 175 सेंटीमीटर. याला काय म्हणायचं सेंटीमीटर. नंतर 4 मीटर 50 सेंटीमीटर म्हणजेच 4.50 म्हणजे 450 सेंटीमीटर. इकडं 6 मीटर
50 सेंटीमीटर म्हणजे 6.50 म्हणजे 650 सेंटीमीटर. हे कळलं का? कन्वर्जन. आता यांचा काय करायचा आहे आपल्याला? मसावी काढून घेऊ. मसावी कसा काढायचा? या पद्धतीने 175, 450 आणि 650. बोला. आता इथं 5 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे. आपण कसोट्या बघितल्या, मग 5 ची कसोटीचा वापर करू. डायरेक्ट 5 न भाग देऊ. 5 न भाग दिला 175 ला, किती उत्तर आलं? 5 त्रिक 15. किती राहिले? 2. 5 5 25. इकडे या. 5 9 45 0. 5 1 5. 5 त्रिक 15 0. 130. परत इथं 5 0 0 म्हणजे परत 5 न भाग जाऊ शकतो. 5 7 35. 5 1 5. 5 8 40. इथं किती येणार आता? 5 2 10. 5 30. 5 30. आता इथं कुठं काय भाग जात नाही, म्हणजे यांचं बाकी एवढीच ठेवायची. आता मसावी म्हणजे काय? याचा काय करायचा? डायरेक्ट गुणाकार. समान अवयव आले का नाही तर तिघांचे पण. मग मसावी बरोबर काय? 5 गुणिले 5 म्हणजे उत्तर किती? 25. मग 25 सेंटीमीटर लांबीचा टेप लागेल. कळलं? मसावी कोणाचा घेतला आपण? 175, 450 व 650 यांचा मसावी किती आला? 25 आला. आणि याला एकक काय असणार आहे? सेंटीमीटर. म्हणजे टेपची लांबी किती असायला पाहिजे? 25 सेंटीमीटर एवढी असायला पाहिजे. बघा, अशा प्रकारचे लेखी उदाहरणं नवोदय मध्ये काय केली जातात? दिली जातात. आपल्याला उदाहरण मोठं दिसलं की आपण काय होतो? घाबरून जातो. त्याच्यापेक्षा काय करायचंय? उदाहरण व्यवस्थित वाचायचंय, आकडे बघायचे आणि त्याच्यानुसार क्रिया करायची. इथं आपण काय करू? थांबूया.